भारतात क्रीडा प्रकार म्हटलं की आपसुकच भारतीयांचं क्रिकेट प्रेमच आपल्या डोळ्यासमोर येतं. पण आज आपण बातचीत करणार आहोत अशा एका तरुणीशी जिनं फुटबॉलच्या प्रेमापायी गडहिंग्लज पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली. ही गोष्ट आहे गडहिंग्लजच्या अंजू तुरुंबेकर या तरुणीची. आशियाई फुटबॉल संघाच्या ग्रासरूट समितीवर निवड होणारी अंजू ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. फुटबॉलच्या प्रेमापोटी शालेय वयातच अंजू घर सोडून निघून गेल्या होत्या. पुण्यामध्ये विविध टप्प्यांवरती फुटबॉल त्या खेळल्या आणि आज त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीही गाठली आहे. अंजू तुरुंबेकर या सध्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या तालिकेवरच्या पंच आहेत. फुटबॉलची कुठलीही पार्श्वभूमी त्यांना नव्हती, केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलंय. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्या दिल्लीहून आपल्या सोबत आहेत. अंजू, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. तुमच्या फुटबॉल प्रेमाविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही मूळच्या खरं तर गुड मॉर्निंग. तुम्ही मूळच्या खरं तर गडहिंग्लजच्या आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती फुटबॉल या फारशा महिलांसाठी परिचित नसलेल्या खेळामध्ये तुम्ही काम करताय. तर तुमचं आणि फुटबॉलवरचं प्रेम हे नेमकं केव्हापासून जडलं, केव्हापासून सुरू झाली ही कहाणी? माझी कहाणी गावापासून ते कॅपिटल पर्यंतची आहे. भरपूर इंटरेस्टिंग पण म्हणेन मी, आणि तेवढीच खडतर पण होता पूर्ण प्रवास. मी एक छोट्याशा गावातून, बेकनाळ अशा गावातून मी आहे. पूर्वी जेव्हा मी गावात असायची तेव्हा जीवन फार लिमिटेड होतं. म्हणजे लिमिटेड कशाशी? एकतर शेत, खेळ आणि घर, बस याच्या पलीकडे काही नव्हतं. सो मी लहानपणापासूनच, शाळेत असल्यापासूनच मतलब खेळाची आवड होती. आणि ऍज अ चाइल्ड आय वॉज व्हेरी क्युरियस चाइल्ड. म्हणजे मला ना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं सार जाणून घ्यायची माझी इच्छा असायची. मला ह्याच्यामध्ये काय आहे, कसं आहे, असं सर्व इंटरेस्ट असायचा. 9-10 पर्यंत मी शालेय स्पर्धा खेळली. मी ॲथलेटिक्समध्ये नॅशनल खेळली आणि बाकी सर्व जे स्पोर्ट्स असायचे ते सर्व खेळायची. पण मला 9वी-10वी मध्ये असताना फुटबॉल ह्या खेळाची आवड निर्माण झाली. म्हणजे असं काय माझी पार्श्वभूमी नव्हती की मतलब मला फुटबॉलचं काही नॉलेज होतं किंवा माझी फॅमिलीमध्ये कोणी असं स्पोर्ट्स पर्सन आहे असं काही नव्हतं. पण फक्त मुलींसाठी हा गेम आहे म्हणून मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली. आणि मी पहिल्या दिवशी जेव्हा ग्राउंडवर गेली, मला कोचेस बोलले की तू फुटबॉल प्लेअर बनू शकतेस. मास्टर स्पोर्ट्स क्लब म्हणून गडहिंग्लजमध्ये एक क्लब आहे, तिथल्या सर्व कोचेसनी मला बोलले की तू रोज यायला हवीस, कारण तू प्लेअर बनू शकशील. मला फक्त तेच एक फार मतलब इम्पॉर्टंट वाटलं आणि मला एक पुश भेटला त्या काही वर्ड्समुळे, आणि मी रोज जायला लागली. पण सर्वात मोठं अडचण अशी होती की मी आता घरी काय सांगणार ना. म्हणजे फुटबॉल हा गेम कधी मतलब असं मुली खेळतात असं काही ऐकल्यात पण नव्हता. त्यामुळं मतलब क्वेश्चन आन्सर हे माझ्या आयुष्यामध्ये भरपूर होत राहिलं इनिशियल स्टेजला. आणि त्यानंतर मग आई वडील विचारायला लागले की तू लेट का येत आहेस घरी आणि काय चाललंय. आणि मग मी रोज त्यांना काहीतरी वेगवेगळी कारणं सांगायची की माझे एक्स्ट्रा क्लासेस असतात वगैरे वगैरे, असं सर्व चालायचं. त्यानंतर जेव्हा त्यांना समजलं की मी ऍक्च्युली फुटबॉल हा खेळ खेळतीये, तर माझे वडील बोलले की फुटबॉल हा खेळ मुलींसाठी असतो आणि तू एकदम चुकीचं करतेस. आणि ऑब्व्हियसली लाईक तेव्हा मी त्यांना भरपूर ब्लेम करायचे. आणि मी आता म्हणजे मला ते सर्व समजून येते की त्यांचं जे नॉलेज होतं साहजिक आहे. म्हणजे घरच्यांची जी पहिली रिॲक्शन होती ती येणं साहजिक होतं. पण अंजू, तुम्ही अजिबात ही तुमची इच्छा होती ती सोडली नाहीत. म्हणजे तुमचा दिल्लीपर्यंतचा प्रवास आम्हाला ऐकायचाच आहे. पण म्हणजे घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं तुम्ही? सो तेच लाईक मी बोलत होती की वडील बोलले मुली शॉर्ट्स घालून ते पण मुलांसोबत खेळतात, हे बिलकुल पण मान्य नाही आहे. आणि ऑब्व्हियसली मतलब गावातलं एक वातावरण वेगळंच असतं ना. सो वडील बोलले की नाही, तू हे सर्व बंद करायचं. आणि माझे वडील ह्या गोष्टीपर्यंत पोहोचले की बोलले की तुला जर फुटबॉल खेळायचं असेल तू शाळा सोडून दे आणि तू नाही जायचं, तू फक्त शेत घर बस झालं आपल्याला. सो बेसिकली त्यांना हे मान्य नव्हतं की मुलगी एक मुलांचा खेळ खेळतीये. तर मग असं झालं की 2-3 महिन्यातच मला एक अपॉर्च्युनिटी भेटली. अंडर 19चं महाराष्ट्र टीमसाठी सिलेक्शन होतं मुंबईला.
आणि मला त्या सिलेक्शनला जायचं होतं. पण अगेन अनादर चॅलेंज की म्हणजे आता घरच्यांना मी कसं सांगणार की मला मुंबईला फुटबॉल खेळायला जायचं आहे. कारण मी मुंबई म्हणजे आम्ही फक्त ऐकलं होतं की अरे फार मोठं शहर आहे आणि तिथे जाणं आणि फुटबॉल खेळणं हे म्हणजे फार मोठी गोष्ट होती. तर मग कसं तरी त्यांना मनवलं की म्हणजे दुसऱ्या दृष्टीनंच लाईक मी जाणार म्हणजे जाणारच अशा पद्धतीनं त्यांना मनवलं आणि मी गेली. आणि लकीली माझं सिलेक्शन झालं त्या अंडर 19 टीम मध्ये. संतोष कश्यप म्हणून मुंबईचे कोच होते, ते माझे सर्वात पहिले कोच होते आणि मी सिलेक्ट झाली. त्यामुळे ऑब्व्हियसली मतलब माझ्या शहरामध्ये, गावामध्ये किंवा आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे मी पहिल्यांदा अशी गेली आणि सिलेक्शन झालं. त्यामुळे एक खुशीचं वातावरण होतं आणि त्यानंतर ते खुश होते. म्हणजे नाही, तुमचं विशेष कौतुक त्याच्यासाठी आहे की अगदी गाव पातळीवरून तुम्ही सुरुवात केलीत आणि आता म्हणजे आशियाच्या पातळीवरती तुम्ही खूप उल्लेखनीय कामगिरी करताय. अंजू, तुम्ही तुमची सगळी कहाणी सांगितली, तुम्ही कशी फुटबॉलला सुरुवात केलीत. माझ्या मते MR कॉलेजचं ग्राउंड हे आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. तिथल्या नक्कीच खूप छान आणि इंटरेस्टिंग आठवणी असतील, त्या आठवणी आम्हाला ऐकायच्या आहेत. MR कॉलेज आणि ऑल्सो शिवराज कॉलेज असे 2 ग्राउंड आहेत गडिंग्लजमध्ये आणि फार प्लेयर्स बनलेत तिथे. मतलब आमच्या गडिंग्लजची फार मोठी हिस्ट्री आहे, भरपूर प्लेयर्स तिथे खेळलेत, बनलेत, अजूनही खेळतात. मी आजही गेली तर मी जाऊन थोडंसं मी खेळून येते. भरपूर अशा गमतीच्या गोष्टी होत्या. इनिशियली मी जेव्हा ग्राउंडवर जायची, मतलब एक मुलगी येते खेळतीये, मतलब जो दृष्टिकोन होता तो एक वेगळा होता आणि मतलब हर दिवशी मी मतलब फाईट केली आणि त्या ग्राउंडवर जाऊन मी खेळायची. मी माझी तिथे एक जागा निर्माण केली की बस हे माझं ग्राउंड आहे, मी येणार आणि खेळणार. हो हो. अंजू, आणि अनेक आव्हानं तुम्हाला आली असतील, म्हणजे गडहिंग्लज मधनं बाहेर पडल्यानंतर तुम्ही त्या अर्थाने तुमच्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडलात. तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन पर्यंत पोहोचण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता, काय काय आव्हानं होती त्यातली? सो बेसिकली मी 12th स्टँडर्ड मध्ये असताना माझे वडिलांनी मला पोलीस भरतीला जाण्यासाठी आग्रह केला आणि मला पोलीस भरतीला जायचं नव्हतं कारण मला फुटबॉल कंटिन्यू खेळायचा होता. त्यामुळं मी पोलीस भरती चुकवून मी घरातून निघून गेली न सांगता एका नॅशनलसाठी. आणि त्यानंतर माझं हे बाहेरच्या दुनियाची प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर मी पुण्याला आली. पुण्याला मी एका क्लबशी खेळत होती आणि माझं एज्युकेशन पण मी तिथंच घेत होती. त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाली कारण मला माझं एज्युकेशन कम्प्लीट करायचं होतं. म्हणून मी मुंबईला एक मॅजिक बस म्हणून एक संस्था आहे, तिथे मी ऍज अ असिस्टंट कोच म्हणून मी तिकडे काम करायला लागली. माझा उद्देश फक्त हा होता की मला खेळायचं पण होतं, मला अर्निंग पण करायचं होतं कारण माझं एज्युकेशन मला कम्प्लीट करायचं होतं. मग जवळजवळ 6 वर्ष मी तिथे काम केली मुंबईला मॅजिक बसमध्ये. त्यानंतर मुंबईचे हेनरी मेनेजेस म्हणून WIFA चे CEO आहेत, ते पण एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्लेअर आहेत. त्यांनी मला असं सजेशन दिलं की मला ग्रासरूट्स मध्ये काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे माझं मॅजिक बस मध्ये जे वर्क होतं ते त्यांनी पाहून त्यांना असं वाटलं की मी अजूनही पुढे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. सो त्यांनी मला सजेशन दिलं की फिफा ग्रासरूट्स कोर्समध्ये कॅलकटामध्ये जाऊन कोर्स अटेंड करण्याची त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि आय थिंक दॅट वॉज द टर्निंग पॉइंट. त्या कोर्समधून मला अपॉर्च्युनिटी भेटली की मतलब माझं जे नॉलेज होतं किंवा माझं जे एक्सपिरियन्स होता ग्रासरूटसाठी तो ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला आवडला आणि मग त्यानंतर मला त्यांनी AIFF मध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. अंजू, आता आंतरराष्ट्रीय पातळी म्हणजे आशिया लेवलला ग्रासरूट समितीवरती नियुक्त होण्यासाठी आपल्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. तर हे काम नेमकं काय असतं? ग्रासरूट समितीचं काम नेमकं काय असतं? त्याच्यामध्ये काय काय केलं जातं? सो बेसिकली इट्स बीन मोर दॅन 5 years मी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मध्ये ग्रासरूटचं काम पाहतीये. म्हणजे मी असिस्टंट मॅनेजर पासून आज मी हेड ऑफ ग्रासरूट्स आहे आणि ग्रासरूट्स मध्ये मतलब सर्व जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्लॅन करणं, कोचेसना ट्रेन करणं, इन्स्ट्रक्टर्सना ट्रेन करणं आणि पूर्ण भारतामध्ये कसं 6 ते 12 वर्षाची जी मुलं मुली आहेत त्यांना कसं चांगलं ट्रेनिंग भेटेल हा उद्देश आहे ग्रासरूटचा, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा.
अंजू, आपण ग्रासरूट समितीबद्दल बोलत होतो आणि तुमच्या भूमिकेबद्दल बोलत होतो. तर ग्रासरूट समितीमध्ये नेमकी काय भूमिका आपण बजावता आणि कसं ट्रेन करता तुम्ही नवीन मुलांना? सो जसं मी म्हणलं की गेल्या 5-6 वर्षापासून आम्ही ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन ग्रासरूट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहोत. सो ते सर्व काम बघून आज एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनला असं वाटलं की इंडियामधून पण एक पॅनल मेंबर आपल्या समितीवर असला पाहिजे आणि हे काम असं असेल की पूर्ण एशियामध्ये सर्व कंट्रीज कसे काम करत आहेत ग्रासरूट डेव्हलपमेंटसाठी त्याच्यासाठी एका ज्ञानाची देवाणघेवाण होईल. म्हणजे मला दुसऱ्या कंट्रीमधून शिकायला भेटेल की त्यांनी कसं काम करतात आणि दुसरे कंट्रीचे आपल्याकडे येतील. सो बेसिकली एक ग्रासरूट्स कसं एशियामध्ये डेव्हलप करायचं ह्या समितीचं काम असेल. आणि तुम्ही बिलकुल मला विचारलं की मी काय करते एक्झॅक्टली. सो जसं मी बोलली की 6 ते 12 वर्षाची जी मुलं असतात त्यांच्यामध्ये सर्वात शिकण्याची जास्त ताकद असते. म्हणजे जे अडॅप्शन आहे ते ह्या वयामध्ये जास्त होतं. तर मग ह्या वयामधले मुलामुलींना कसं ट्रेन करायचं हे मी कोचेसना आणि इन्स्ट्रक्टर्सना ट्रेन करते. अंजू, आम्हाला असा काही तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातला अनुभव सांगू शकाल का की ज्याच्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने निडर झालात, तुम्ही तिथून मग मागे वळून पाहिलं नाहीत, असा काही अनुभव तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकाल का? जसं भरपूर आहेत असे अनुभव, पण मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही बोललात की कम्फर्ट झोन मधून बाहेर येणं, आय थिंक दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी इन माय लाईफ. की प्रत्येक स्टेपला म्हणजे मी घर सोडून बाहेर येणं, पुण्यामध्ये राहणं किंवा पुणे सोडून मग परत मुंबईला येणं आणि मुंबईमधून आज मी दिल्लीमध्ये आहे आणि मी भरपूर जगभर मी प्रवास करते. सो प्रत्येक वेळेला तुम्हाला कम्फर्ट झोन सोडावा लागतो. ते एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि अशा आठवणी भरपूर आहेत की मी एक प्लेयर बनल्यानंतर माझे गावातले असो किंवा आमच्या भागातले सर्व लोक ज्यांनी माझ्यावर बिलीव्ह केलं नाही सुरुवातीला, ते जेव्हा माझं करिअर सुरू झालं, जेव्हा माझे स्टेप्स वाढत गेल्या, ते बिलीव्ह करत गेले. ते एक माझ्यासाठी आठवणीचा भाग आहे. भरपूर गोष्टी आहेत, असं मी एवढं एक्सप्लेन नाही करू शकणार. त्यानंतर मी जेव्हा AIFF जॉईन केलं, मी AIFFच्या बॅनर खाली एकेकाळी मी खेळायची. म्हणजे मी भरपूर नॅशनल चॅम्पियनशिप्स खेळलेत आणि त्याच बॅनर खाली फुटबॉलसाठी काम करण्यासाठी मी जेव्हा जॉईन झाली, दॅट वॉज द बिगेस्ट थिंग इन माय लाईफ. आणि मला असं वाटलं की जे अनुभव मला नाही भेटले किंवा ज्या गोष्टी इंडियामध्ये इम्प्रूव्ह करायला पाहिजे त्यामध्ये मला काम करण्याचा चान्स मिळाला, तो मोठा होता. ऑल्सो माझ्या ह्या सर्व एक्सपिरियन्समध्ये माझे स्वतःचे जे कोचेस होते, म्हणजे मी जेव्हा नॅशनल्स खेळायची किंवा मी माझे गावामध्ये माझ्या शहरामध्ये मी खेळायची, अशा भागातले भरपूर कोचेस माझ्या कोर्समध्ये येऊन ते ट्रेन झालेत. म्हणजे माझ्यासाठी ती एक फार इमोशनल आणि आय विल से प्राऊड मुवमेंट होती की ज्यांच्याकडून मी शिकले, मी त्यांना आता आज काळी मी शिकवत आहे. नक्कीच खेळाडूमधनं त्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण गेलात. फुटबॉल खरं तर जगातला सगळ्यात फास्टेस्ट आणि पॉप्युलर खेळ मानला जातो, पण आपल्याकडे आपल्या देशात फुटबॉलमध्ये करिअर करायचं असेल तर आव्हानं नेमकी कोणकोणती आहेत? आय वुड से की मी असं पण ऐकते की मुलं मुलींमध्ये फरक आहे अगर फुटबॉलसाठी काम करायचं असेल तर. मला नाही वाटत की असा काही फरक आहे. इम्पॉर्टंट हे आहे की आजच्या धावत्या जीवनामध्ये, धावत्या फुटबॉलच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला किती चांगलं बनवताय ते फार इंटरेस्टिंग आहे. जर तुम्ही ह्या फील्डमध्ये, इंडस्ट्रीमध्ये जर एक चांगला तुम्ही कॅन्डिडेट असाल तर तुमचा तेवढाच उपयोग होईल इंडस्ट्रीसाठी. तर स्वतःला कसं चांगलं बनवता येईल, कसं नवीन नवीन नॉलेज ग्रास्प करता येईल, हे एक अगेन दुसरं आव्हान आहे. आणि तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही कसं इम्प्लिमेंट कराल. म्हणजे नॉलेज असणं आणि आपल्याकडेच ठेवणं हे जास्त लोकांना उपयोगाला येणार नाही. तर ते इम्प्लिमेंट कसं कराल आणि तुम्ही
ॲज अ ह्युमन, ॲज अ फुटबॉलर तुम्ही एक चेंज कसे निर्माण कराल एका इंडस्ट्रीमध्ये, मतलब यू नीड टू बी द चेंज फर्स्ट, यु नो. ते इम्पॉर्टंट आहे. आणि तुमची लिडरशिप, तुमचं कम्युनिकेशन, अशा भरपूर गोष्टी आहेत ते तुम्हाला इम्प्रूव्ह करायला लागतील रेग्युलर. खरं तर तुमची ही जी गोष्ट आहे ही अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. अशा अनेक मुली आहेत, शहरात सुद्धा आहेत, गावाकडे सुद्धा आहेत, ज्यांना एवढी ताकद नसते की ते घरच्यांशी भांडतील, त्यांना हवं त्या गोष्टींसाठी घर सोडतील, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जातील. अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? मी म्हणेल जरुरी नाही, मतलब तुमचं वे कसं असेल तुमच्या पेरेंट्सना समजवण्याचं, ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मतलब एकदम वाईट पद्धतीनं समजावणं गरजेचं नाहीये, पण तुम्ही कसं कन्व्हिन्स कराल, म्हणजे तुमची जी विचार आहे, तुमची जी बाजू आहे, कसं तुम्ही त्यांच्या समोर मांडाल हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला बोलली की मी माझ्या घरचे मला तेव्हा सपोर्ट केले नाहीत, मी तेव्हा ब्लेम करायची, पण मी आता ब्लेम नाही करत. का? मला आता समजतं की त्यांनी जे वातावरणामध्ये वाढलेत आणि त्यांनी जे वातावरण पाहिले होते त्या हिशोबाने त्यांनी मला ट्रीट केलं. सो मी मुलींना हेच म्हणेल की तुमचं कम्फर्ट झोन सोडणं फार गरजेचं आहे. जे पण तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग येतील किंवा अपॉर्च्युनिटी भेटतील त्याच्यासाठी तुम्ही रिस्क घ्या. अगर जीवनामध्ये तुम्ही रिस्क नाही घेणार तर तुम्ही एक पण पाऊल पुढे नाही घेऊ शकणार. सो जेवढे रिस्क घ्याल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल. आणि ड्रीम मतलब स्वप्न पाहणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी बनायचं आहे ते तुम्ही ठरवा. म्हणजे जसं जीवन चाललंय तसं ढकलत घालवणं मतलब त्याच्यामध्ये काय रस नसणार आहे. त्यामुळं स्वप्न पहा, रिस्क घ्या, बी बोल्ड आणि पुढे जात राहा. वाव, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जितक्या छान खेळता, जितक्या उत्तम कोच आहात, तितकंच छान तुम्ही बोलता सुद्धा. आणि आय मस्ट कॉम्प्लिमेंट यू की तुम्ही छान आहात, दिसायला सुद्धा तुम्ही खूप सुंदर आहात. तुमचा खेळ खरं तर असा आहे की जिकडे खूप जास्त शारीरिक ऍक्टिव्हिटीजची गरज आहे, उन्हातानात राहावं लागतं, पण असं असताना सुद्धा तुम्ही स्वतःला खूप छान मेंटेन केलंय. यू हॅव लवली हेअर. तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता आणि तुमच्या इतर आवडीनिवडी काय काय आहेत? सो या आय मीन आय लाईक टू बी फिट. मतलब माझं हे पूर्वीपासूनचं एक मतलब ध्येय आहे की मला नेहमी फिट राहायचं आहे. आणि मी स्वतःवर मतलब फार मेहनत करते. जसं तुम्ही बोललात, म्हणजे अगर मी एक 5 दिवस मी उन्हामध्ये जर एक ट्रेनिंग घेतलं तर मग मी तेवढंच संध्याकाळी येऊन माझी तेवढीच काळजी घेते, माझं फेस असो किंवा माझे हेअर असो. सो इट्स ऑलवेज गुड टू बी प्रेझेंटेबल, यु नो. मतलब फिट आणि चांगलं दिसा आणि एक प्रेझेंटेबल पर्सनॅलिटी असणं फार गरजेचं आहे. अंजू, तुम्ही ब्रेन अँड ब्युटीचं अफलातून कॉम्बिनेशन आहात. आणि एखादी गोष्ट ठरवणं आणि ती तडीस नेणं, ती पूर्णत्वास नेणं, कुठे न डगमगता, मागे न फिरता, हे अवघड असतं, जे तुम्ही अगदी लहान वयात करून दाखवलंय. आपण सगळे कदाचित एकाच वयाचे आहोत खरं तर, आणि तुमच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही गडहिंग्लजमधनं ठरवलं की मी आता माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार, दिल्लीपर्यंत जाणार, आणि त्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष खरंच सगळ्यांना अवाक करणार आहे. आणि एक स्वतंत्र इंडिपेंडेंट स्त्री नेमकी कशी असते, कॉन्फिडंट स्त्री नेमकी कशी असते, याचं तुम्ही खूप छान उदाहरण आहात. आज मस्त वाटलं आम्हाला तुमच्याशी बोलून सकाळी सकाळी. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल आणि खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा. थँक्यू सो मच.